मित्रांनो, जुळली गाठ ग मालिकेचा आजचा संपूर्ण भाग काय घडले चला पाहूयात. मित्रांनो, सुरुवातीलाच आता मात्र धैर्य तो मोबाईल ओपन करणार असतो. त्या मोबाईलमधला व्हिडिओ प्ले करणार असतो. तर आता सुधाकर त्याला सांगत असतो की धैर्य, लवकर तुम्ही तो व्हिडिओ प्ले करा आणि सर्वांसमोर हा पुरावा मांडा, म्हणजे या दामिनीचं तोंड कायमचं बंद होईल. तर मित्रांनो, सर्वजण आता त्याच्या मोबाईलकडे पाहत असतात. तर धैर्याने हा व्हिडिओ एकांतात पाहिलेला असतो. आता धैर्य सारखाच दामिनीकडे विचित्र नजरेने पाहत असतो. त्याला समजलेलं असतं की आपली आई किती खोटारडी आहे आणि तिने किती मोठा डाव रचला आहे. आता सर्वजण मात्र त्या व्हिडिओची वाट पाहत असतात. धैर्य सर्वांना तो व्हिडिओ दाखवणार असतो. त्यापूर्वी मित्रांनो, त्याचे डोळे अतिशय भरून आलेले असतात. आपली आई एवढ्या खालच्या थराला जाईल असं धैर्याला कधीही वाटलं नव्हतं. तर मित्रांनो, फायनली धैर्याने तो व्हिडिओ दामिनीसमोर प्ले केलेला असतो. त्या व्हिडिओमध्ये दामिनी हसतच सांगत असते की 2 खून पचवलेत मी, काय वाटलं तुम्हाला? मधुसूदनला 2दा मी आयुष्यातनं उठवलं आहे. तर मित्रांनो, अशी कबुली देत असताना मात्र भास्कर आणि विलासचा चेहरा देखील खूप पडलेला असतो. तर धैर्याला समजेनासंच होतं की आता काय करावं. आपली आई तर एवढ्या खालच्या थराला जाऊन बसली आहे. मित्रांनो, बिचारा धैर्य, त्याच्या आईवरती त्याचा किती विश्वास होता आणि त्याची आई कशी वागली त्याच्यासोबत, या गोष्टीमुळे पूर्णपणे आता बिथरलेला असतो. त्याला समजत नसतं की काय करावं आणि काय बोलावं. तर मित्रांनो, पाहायला मिळतंय की आता सावी रीनाला सांगते की तू काकांना बाहेर घेऊन जा आणि त्या बाईला देखील बाहेर घेऊन जा. तर मित्रांनो, सुधाकर काका आता बाहेर जातात. तर घरामध्ये आता यांचा फॅमिली ड्रामा सुरू होतो. पाहायला मिळते की आता दामिनी बोलत असते की हा व्हिडिओ बनावटी आहे, हा व्हिडिओ खोटा आहे. धैर्य, तू माझ्यावरती विश्वास ठेव, हा व्हिडिओ हल्ली कुणीही बनवू शकतं, तुझी आई असं वागणं शक्यच नाही. मित्रांनो, आता सावी समोर येत सांगते की धैर्यांना समजणार नाही का खरा व्हिडिओ कोणचा आणि खोटा व्हिडिओ कोणचा. तर आता दामिनी खूप तापलेली पाहायला मिळतीये. दामिनी बोलत असते की सावी, तू आमच्या दोघांमध्ये पडू नकोस. मित्रांनो, तिने मात्र आता त्याच्याकडे बोट दाखवत चांगलीच धमकी देखील दिलेली असते. तर मित्रांनो, दामिनीचा मात्र आता पूर्णपणे कायापालट होताना पाहायला मिळत आहे. तर आता नीता नवीन पेहलू बाहेर काढते. नीता बोलते की सावीसोबत तुम्ही कशा वागलात मला माहीत नाही का? तुम्ही ते विषाचं प्रकरण केलं होतं. सावीला एक एक रोज डोस तुम्ही विषाचा देत होतात ती मरण्यासाठी. तर मित्रांनो, नीताने आता नवीन विषाचं प्रकरण काढल्यानंतर तर धैर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. नीता आता ती बाटली धैर्याच्या हाताकडे देते. मित्रांनो, नीता सांगते की या बाटलीनेच आईने सावीला रोज थोडं थोडं विष दिलं आहे, जेणेकरून सावी मरून जावी. तर मित्रांनो, आता मात्र धैर्याला खूप म्हणजे खूप मोठा धक्का बसलेला असतो. धैर्य विचार करत असतो की आपली आई कोण आहे नेमकं, खुनी आहे की कोण आहे, म्हणजे ती एवढं कसं असं वागू शकते. या गोष्टीचा मात्र धैर्याला खूप म्हणजे खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर दामिनी बोलत असते की यामध्ये काहीच नाही आहे, ही माझी बॉटल आहे, यामध्ये माझे औषध आहे. दामिनी कसली मानतीये मित्रांनो. दामिनी आता मात्र तिची चूक कबूल करत नसते. दामिनी बोलत असते की यामध्ये काहीच नाही. तर धैर्य मात्र हळूहळू त्या बाटलीचं झाकण उघडू लागतो. मित्रांनो, धैर्य आता काही एक कुणाचं ऐकत नसतो. थेट त्या बाटलीचं झाकण उघडून त्याने ती बाटली अख्खी तोंडामध्ये टाकलेली आहे. मित्रांनो, ती बाटली आता धैर्याने पिऊन टाकल्यामुळे दामिनीला खूप मोठा धक्का बसतो. दामिनी मोठ्याने ओरडते, रडते, असं बोलते की भास्कर, विलास, लवकर डॉक्टरांना बोलवा, ॲम्ब्युलन्स बोलवा, याला काही होता कामा नये. तर आता धैर्य बोलत असतो की नेमकं काय होतं त्या बाटलीत. तर मित्रांनो, धैर्याला अगोदरच समजलं होतं की त्या बाटलीमध्ये काय आहे. तर दामिनी पूर्णपणे आता दंग राहते ज्या वेळेस जो धैर्य आहे ती बाटली पिऊन टाकतो. मित्रांनो, दामिनीला असं वाटत असतं की आपण आता सगळी कबुली द्यावी. दामिनी त्याला मोठमोठ्याने हलवत असते, त्याच्या तोंडातनं विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते, परंतु धैर्य काही एक ऐकत नसतो. धैर्य बोलत असतो की आई, मला सांग त्या बाटलीत काय होतं तुझ्या तोंडाने. तर आता दामिनी बोलते की त्या बाटलीत विष होतं. अरे विष, असं बोलल्यानंतर तर आता मित्रांनो, धैर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता स्वतः दामिनीने त्याच्यासमोर देखील पुरावा दिलेला आहे. अजून काय पाहिजे. तर मित्रांनो, दामिनी आता पुरती संकटामध्ये सापडलेली असते. पाहायला मिळते की आता धैर्य बोलत असतो की आई, असं का वागलीस तू. तर दामिनी मात्र अजूनही बोलत असते की अरे याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, याला काहीतरी होईल. तर मित्रांनो, तेवढ्यात आता सावी बोलते की या बाटलीमध्ये काही नाहीये, आम्ही ही बाटली केव्हाच बदलली आहे, आम्हाला तुमच्यावरती संशय होता आणि त्या गोष्टीमुळे आम्ही बाटली बदलली होती, धैर्याला काही होणार नाही. तर मित्रांनो, आता मोठमोठ्याने दामिनी रडत असते. दामिनीचा पूर्ण प्लॅन फसलेला असतो. तर दामिनी बोलत असते की अरे या सर्वांनी मला फसवलं आहे,
तू ना धैर्य एक काम कर, तुझ्या बायकोला घरातनं बाहेर काढून दे. अरे मी तुझी जन्मदाती आई आहे, मी असं वागणार नाही, परंतु मला काही कारणामुळे असं वागावं लागलं. खरं तर दामिनीला काय बोलावं आणि काय नाही याचे भान राहिले नसतं, तिला समजत नसतं की काय करावं. तर मित्रांनो, आता मात्र सावी बोलत असते की तुम्ही किती नीच आहात, किती खालच्या पातळीच्या आहात हे मात्र धैर्यनं आता समजलं आहे. धैर्य तुमचं काही एक ऐकून घेणार नाहीयेत. तर धैर्य मात्र थेट दामिनीच्या अंगावरती धावून जात असतो. असं बोलत असतो की अशी आई असते का कुठे, राक्षसीन आहेस तू, राक्षसीन. असं बोलताच मित्रांनो दामिनीला नको नको होतं. दामिनी आता मोठ्याने ओरडत असते की पहा माझा मुलगा काय म्हणतोय, मला राक्षस म्हणतोय, मी एवढं असं वाईट काय वागली आहे. तर मित्रांनो, सगळं करून देखील दामिनी स्वतःला काही एक दोषी मानत नसते. ती स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मित्रांनो किचनमध्ये जाते आणि एकच चाकू उचलते आणि असं बोलते की आता मला जगायचंच नाहीये. जर माझा मुलगाच माझ्यावरती विश्वास ठेवत नसेल तर काही उपयोग नाही. मित्रांनो, दामिनीने आता चाकू घेऊन तिकडे अतिशय मोठा हंगामा सुरू केलेला असतो. तेवढा धैर्य किचनमध्ये पोहोचतो. असं बोलतो की आई आता काहीही ड्रामा करून उपयोग नाहीये. मला समजलंय तुझ्यासारखी राक्षसीन बाई काय काय करू शकते आणि काय नाही. तू 3 खून केलेस, आज माझा देखील तू खून केला आहेस. माझ्या नजरेत देखील आता तू काही एक राहिलेली नाही आहेस. तर मित्रांनो, आता इरा देखील प्रचंड घाबरते, कारण मालिकेचा जो टर्निंग पॉईंट होता तोच आता उघड आलेला आहे. मित्रांनो, दामिनीचे प्रत्येक नाटक जे आहे धैर्यसमोर उघड झालेले आहे आणि या गोष्टीमुळे आता कुठेतरी सावीला तिच्या वडिलांना खूप मोठा न्याय मिळणार आहे. मित्रांनो, धैर्य बोलत असतो की मी आता तुझे सर्व पुरावे जे आहे पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दाखवणार आहे आणि तुझी जागा आता इथे नाहीये, तुझी जागा थेट पोलीस स्टेशनमध्ये आहे. लवकरात लवकर तुला अरेस्ट करून जेलमध्ये डांबतो की नाही ते बघ. तर मित्रांनो, आता पुढील भागामध्ये जो सीन दाखवलाय त्यामुळे खरोखरच खूप मजा आली आहे. दामिनी आता घाबरत नाहीये. मित्रांनो, दामिनी बोलत असते की आजपासून तू मला मेलेला आहेस आणि एक तिकडे पाण्याचा हंडा घेते, डोक्यावरती पाणी ओतून घेते. धैर्याच्या नावाची शेवटची अंघोळ दामिनीने केलेली असते. दामिनी बोलत असते की मुजुमदारांच्या नावाला तू काळिंबा आहेस, आजपासून तू माझ्यासाठी मेलास, मला कधीही तुझं तोंड दाखवू नकोस. तर मित्रांनो, धैर्यला आणि सावीला दोघांना सोबतच घराबाहेर चक्क दामिनीने हाकलून दिल्याचं पाहायला मिळतंय. मित्रांनो, धैर्य चक्क आता खाली पडलेला असतो आणि त्यानंतर दामिनी सावीला देखील हाकलून देत असते. तर लगेच धैर्य बोलत असतो की आई मी तुला वचन देतो, सावी आणि तिच्या वडिलांना मी लवकरच न्याय मिळवून देणार आहे आणि तुला जेलमध्ये डांबल्याशिवाय मी या घराची पायरी देखील चढणार नाहीये. मित्रांनो, धैर्य पूर्णपणे रागात आल्यामुळे आता त्याच्या आईविषयी थेट पोलिसांना जाऊन सांगणार आहे. तर पुढील भागामध्ये धैर्य ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये पोहोचेल, पोलीस त्याची कंप्लेंट लिहून घेतायत की नाही पाहणं खरोखरच इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, जुळली गाठ ग मालिका खूप टर्निंग पॉईंटवरती येताना दिसत आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये मित्रांनो काय काय होईल पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया मित्रांनो जुळली गाठ ग मालिकेच्या येणाऱ्या नवीन करकरीत व्हिडिओमध्ये.